नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनश्री मॅडम विद्यारत्न क्लासमधून इयत्ता 10वीच्या या वर्षात तुमचं स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? तुमचा आणि माझा आवडता विषय मराठी याच्या अभ्यासाला आज आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीलाच मुद्दाम समर्थ रामदास स्वामींची उत्तम लक्षण ही कविता आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. इयत्ता दुसरीला पण आपण संतांची कामगिरी हा पाठ बघितलेला आहे. या सर्व संतांचं एकच कार्य होतं, समाज प्रबोधन. त्या काळची जनता ही अशिक्षित होती, शिकलेली नव्हती. त्यामुळे ओव्या, भारुडं, गवळण, अभंग अनेक ग्रंथ यामधून या संतांनी समाज प्रबोधनाचं फार मोठे कार्य केलेलं आहे. त्याचमध्ये समर्थ रामदास स्वामी, महाराष्ट्राचे आद्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, नारायण सूर्याजीपंत ठोसर यांच्या या काव्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. रामदास स्वामींच्या काव्याचा जर आपण विचार केला तर त्यांच्या या वाङ्मयातून त्यांची सामाजिक जाणीव, समाजाची नैतिकता, त्यांची आध्यात्मिक उन्नती याविषयी त्यांच्या मनातील तळमळ आपल्याला दिसून येते. श्री दासबोध या त्यांच्या ग्रंथातील त्यांचा व्यासंग, त्यांचे विचार इतके, त्यांचं चिंतन इतके सार्वकालिक आहेत. सार्वकालिक म्हणजे काय? तर प्रत्येक काळामध्ये ते मान्य आहेत. प्रत्येक काळामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणूनच ते काय की आपल्या सगळ्यांचं आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. आज जी आपण कविता अभ्यासणार आहोत ती आहे उत्तम लक्षण. नावामध्येच आपल्या लक्षात येतं, उत्तम म्हणजे चांगले आणि लक्षण म्हणजे गुण. चांगल्या माणसांचे गुण जे आपल्याला अंगीकारायचे आहेत किंवा आपल्या आजूबाजूला असलेली जे इतर माणसं आहेत त्यातला आदर्श व्यक्ती कोण आहे हेही आपल्याला ओळखायचं आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी आपलं आदर्श असावं असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आपलं कोणीतरी आपल्या आयुष्यात एक रोल मॉडेल असावं. पण मग ह्या सगळ्या माणसांच्या जंगलामधून नेमकी आदर्श व्यक्ती कोणाला मानावं? कोणाचा जीवन असा आदर्श आहे की जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 16व्या शतकातच रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोध या ग्रंथामध्ये आपल्याला देऊन ठेवलेले आहे. याच दासबोधातील 2य दशकातील हा दुसरा समास उत्तम लक्षण आपण अभ्यासणार आहोत. ही रचना जर आपण बघितली, आपण बघणार आहोत पुढे, तर त्यामधून रामदास स्वामींनी माणसाचा स्वभाव अगदी चपखल ओळखला आहे. तो कसा? तर यामध्ये हे करा यापेक्षा हे करू नका अशा पद्धतीने रामदास स्वामींनी मार्गदर्शन केलं आहे. कारण का? तर बघा, आपला हा एक स्वभाव आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट करू नका असं म्हटलं की आपण ती निश्चितच करतो. म्हणूनच रामदास स्वामींनी काय करावे आणि काय करू नये या बाबतीत या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारा, विवेकाने वागा आणि कीर्ती वाढवा हा संदेश या रचनेतून रामदास स्वामी आपल्याला देतात. जो मार्ग आपल्याला निवडायचा आहे तो सत्याचाच असावा. त्यासाठी आपल्याला विवेकानं वागणं गरजेचं आहे. विवेक म्हणजे विचार. आपल्या मनामध्ये सत्सद विवेक बुद्धी असते, चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी असते. त्या बुद्धीनुसारच तुम्ही वागा आणि स्वतःची कीर्ती वाढवा असा संदेश रामदास स्वामी या ठिकाणी देतात. नकारात्मक रूपातून ते आपल्याला सकारात्मक प्रगतीकडे नेत आहेत. ज्याप्रमाणे धान्यामधून खडे काढल्यानंतर ते धान्य स्वच्छ होतं, त्याचप्रमाणे रामदास स्वामी या ठिकाणी आपल्या मनामध्ये, आपल्या वर्तनामध्ये असणारे हे दोष जर साफ केले तर आपलं मत, आपलं वर्तन हे सत्वर्तन होणार आहे. हा संदेश घेऊन ही उत्तम लक्षण कविता आपण आता बघणार आहोत. चला तर बघूया मग रामदास स्वामी ह्या कवितेमध्ये आपल्याला काय सांगत आहेत. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. सुरुवातीलाच रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की तुम्ही सावधान व्हा. सावधान म्हणजे लक्ष देऊन ऐका. श्रोते हो, तुम्हाला आता मी उत्तम आणि गुणवान व्यक्तीची लक्षणं सांगणार आहे. ते तुम्ही लक्ष देऊन ऐका की जेणेकरून ही लक्षणं जर तुम्हाला समजली, तुम्ही ती स्वीकारली, तुम्ही जी अंगीकारली तर तुम्ही सर्वज्ञ व्हाल.
तुम्ही सर्वज्ञपणापर्यंत जाल. सर्वज्ञ म्हणजे कोण? सर्वज्ञ म्हणजे तो की ज्याला सर्व काही ज्ञात आहे, सगळ्या गोष्टींचं त्याला ज्ञान आहे, असा तो सर्वज्ञ. बघूया कोणते उत्तम गुण रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. आपण आपल्या आयुष्यात जी महत्त्वाकांक्षा आहे, मला पुढे होऊन हे व्हायचं आहे, मला मोठं होऊन हे व्हायचं आहे, जे आपले ध्येय आहे, ते ध्येय जर आपल्याला साध्य करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या ध्येयाकडे जाणारा मार्ग योग्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपण जो मार्ग अंगीकारला आहे, आपण ज्या मार्गावर जात आहोत, तो मार्ग त्या ध्येयापर्यंत जाणार आहे का नाही, हे जर आपण विचारलं नाही, हे जर आपल्याला माहिती नसेल, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून रामदास स्वामी सुरुवातीलाच सांगतात की अशा कोणत्याही वाटेवर जाण्याच्या आधी ती वाट पुसल्याविणं म्हणजे विचारल्याशिवाय जाऊ नका. म्हणजेच आपल्याला त्या वाटेत येणारे अडथळे नक्की आपण जाणून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे फळ ओळखल्याविणं खाऊ नये. आपण जे फळ खाणार आहोत ते फळ खाल्ल्यानंतर आपल्यावर कोणता परिणाम होणार आहे, त्या फळामध्ये कोणते गुण आहेत, अवगुण आहेत, हे जर आपल्याला ज्ञात नसेल तर त्याचा परिणाम आपल्याला कळणार नाही. म्हणून कोणतंही फळ आधी ओळखा, ते ओळखल्याशिवाय खाऊ नका. एखादी वस्तू जर रस्त्यात पडलेली असेल तर ती अचानक पटकन उचलू नका. एकाएकी पटकन त्या वस्तूला हात लावू नका, ती वस्तू तुम्ही उचलू नका. पुढे रामदास स्वामी म्हणतात, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आपण जर कुणाला मदत करू शकतो, एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की आपल्याकडून त्याला काहीतरी मदत होऊ शकते, तो आपल्याला आर्जव करतोय, आर्जव म्हणजे विनंती करतोय, तर त्याच्या विनंतीला निश्चित मान द्या. त्याची विनंती कधीही तोडू नका, ती अमान्य करू नका. पापद्रव्य जोडू नका. पाप आणि कपट करून वाईट मार्गाने कधीही संपत्तीचा साठा करू नका. अशी संपत्ती माणसाला कधीही पुरी पडत नाही. पुण्यमार्ग सोडू नका. पुण्याचा मार्ग, सत्वर्तनाचा मार्ग कधीही काळी सोडू नका. बघा, अतिशय सोप्या भाषेमध्ये रामदास स्वामी आपल्याला खूप चांगले गुण या ठिकाणी सांगत आहेत. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आपल्याला माहिती ही व्यक्ती तोंडाळे, भांडकुदळे, भांडखोरे, तर आपण त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. कारण आपण एक शब्द जर त्याला सांगायला गेलो तर तो आपल्याला 10 शब्द ऐकवत असेल, तर अशा व्यक्तीच्या नादी आपण लागू नये. वाचाळ, व्यर्थ बडबड करणारा, उगाच काहीतरी बडबड करत आहे, अशा व्यक्तीशी कधीही तंटा करायला जाऊ नये. पण संत संग खंडू नये. आपल्या आजूबाजूला जे संत सज्जन लोक आहेत, जे चांगले लोक आहेत, त्यांची संगत मात्र कधीही मध्ये सोडू नका. अंतर्यामी हे मनात तुम्ही कायम ठेवा की मनापासून झालेली संतांची मैत्री कधीही सोडू नका. बघा, ज्या 2 गोष्टी करायच्या नाही त्याबरोबर एक गोष्ट ही निश्चित करायची आहे. भांडकुदळ, व्यर्थ बडबड करणाऱ्या लोकांच्या संगतीला जायचंच नाही आहे, पण चांगल्या व्यक्तींची मात्र संगत कधीही सोडायची नाही. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही. काम न करता ऐदीपणे आळस करून त्याच्यातच आनंद कधीच मानू नका. कारण आळसात कधीही सुख नसतं. कल करे सो आज कर, आज करे सो अब. आजचं काम जर आपण उद्यावर टाकलं तर उद्यावर आजच्या कामाचा जास्त भार पडतो. म्हणून आळसामध्ये कधीही सुख नसतं. चहाडी मनास आणू नये, उगाच कोणाविषयी चुगल्या करू नये, कोणाबद्दल काहीही वाईट विचार उकाळ्या पाकाळ्या करत याचं त्याला त्याचं त्याला खोटं नाटं तिखट मीठ लावून आपण सांगत असतो, असं कधीही सांगू नका. असं खोटं नाटं कधीही मनात आणू नका. आणि कोणतंही काम करताना त्या कामाचा संपूर्ण शोध घ्या. हे काम कसं करावं, हे काम कोणत्या पद्धतीने केलं तर ते चांगल्या पद्धतीने होईल, कमी वेळात कमी श्रमात होईल, याचा सर्व विचार करा. हे सर्व तुम्ही स्वतः शोधा आणि मग ते काम पूर्ण करा. ते काम कधीही अर्धवट सोडू नका.
पुढे रामदास स्वामी काय म्हणतात, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केलं. बघा, दोन गोष्टी किती सुंदरपणे सांगतायत की सभेमध्ये तुम्ही लाजू नका. एखाद्या बैठकीमध्ये तुम्ही गेलेले आहात, त्या ठिकाणी प्रत्येकजण विचार मांडतायत, तुमच्या मनातही काही योग्य विचार आहेत की जेणेकरून त्याचा फायदा होणार आहे सगळ्यांना. अशा वेळेस त्या बैठकीमध्ये, त्या समूहाच्या बैठकीत, त्या सभेमध्ये तुम्ही लाजू नका. तुमचं मत मांडायला तुम्ही कधीही लाजू नका. त्या ठिकाणी उगाच तुम्ही मुखदुर्बळासारखं बसू नका. मोकळ्या मनाने बोला, पण त्या मोकळ्या मनाने बोलण्यामध्ये कुठेही बालिशपणा आणू नका. बाष्कळ काहीतरी बडबड बडबड करत बसू नका. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची पैज शर्यत लावू नका, कुणाशीही स्पर्धा करू नका. आणि कारण कुणाशी स्पर्धा, कुणाशी पैज शर्यत लावण्यामध्ये ते कार्य योग्य पद्धतीने साध्य होत नाही. म्हणून बघा, रामदास स्वामी जे काही गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत सांगतायत त्यामध्ये दोन्ही बाजू ते आपल्याला मांडत आहेत. सभेमध्ये बोला, पण बोलताना योग्य तेच बोला, योग्य ते बोलताना लाजू नका आणि बाष्कळपणे बोलू नका. अशा पद्धतीने ते आपल्याला सांगत आहेत. पुढे काय म्हणतायत, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. बघा, एकतर कोणाचा उपकार सहसा घेऊ नये, पण कधीतरी अनेक प्रसंगामध्ये आपल्याला मदत लागते. मग अशा वेळेस जर कोणी आपल्यावर उपकार केले असतील, ते उपकार आपण घेतलेच, तर त्यांची लगेच परतफेड करा. उपकारातून आपण लगेच उतराई व्हा. तो उपकार तुम्ही राखून ठेवू नका. त्या उपकाराविषयी कृतज्ञ राहा, कृतज्ञ राहू नका. दुसऱ्याला कधीही दुःख देऊ नका. परपीडा, पीडा म्हणजे दुःख, पर म्हणजे दुसऱ्याला कधीही दुःख देऊ नका, त्याला व्यथित करू नका. आणि कोणाचा विश्वासघात तर अजिबात करू नका. कोणाशी कधीही बेईमानाने वागू नका. उपकाराच्या बाबतीत पण रामदास स्वामी खूप छान सांगतायत, एकतर कधी कोणाचा उपकार घेऊ नका, पण घ्यावा लागतो तर अशा वेळेस काय करायचं तेही त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ते उपकार कधीही उपकाराचं रूपांतर अपकारात करू नका, ते राखू नका. त्याची निश्चितच वेळ आल्यानंतर उतराई करा. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. स्वतःच्या मनाचा जो मोठेपणा आहे, व्यापकपणा मनाचा मोठेपणा, आपल्या मनामध्ये जो मोठेपणा आहे, जो सगळ्यांना सामावून घेण्याची जी वृत्ती आहे ती कधीही सोडून देऊ नये. आपलं मन कधी खोतं ठेवू नका, संकुचित ठेवू नका, ते व्यापक ठेवा. आणि कधीही परावलंबी होऊ नका. जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कुणावरही आपलं ओझं होईल असं कधीही वागू नका कोणी एकासी. कोणावरही आपलं ओझं लादू नका. कोणावरही पराधीन होऊ नका. स्वावलंबनाने वागा. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बघा, रामदास स्वामींच्या उत्तम लक्षण यामधून जो संदेश त्यांनी दिला आहे त्यामध्ये सत्याचा मार्ग अवलंबा, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आज तिथपर्यंत सुरुवातीच्या सगळ्या ओव्या बघितल्यानंतर शेवटी रामदास स्वामी आपल्याला काय सांगत आहेत, तर सत्य मार्ग सांडू नका. कधीही सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. खरेपणाने वागा. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला खरं सांगतो त्यावेळेस ते आपण विसरून गेलो तरी चालतं, कारण जे खरं आहे ते खरं आहे. पण जर आपण खोटं वागायला लागलो, जर आपण खोटं बोललो तर ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि एक खोटं बोललं की आपल्याला मग बरोबर 10 खोटे बोलावं लागतं. म्हणून रामदास स्वामी सांगतात की सत्याचा मार्ग कधी सोडू नका. असत्याच्या खोटेपणाच्या मार्गावर अजिबात जाऊ नका. पंथ मार्ग, खोटारडेपणाने अजिबात वागू नका. आणि या खोटेपणाचा खोटा अभिमान तर कधीच बाळगू नका. उगाच त्या गोष्टींचा गर्व करण्यात काहीही अर्थ नाही.
कारण हा असत्याचा मार्ग, या असत्य गोष्टी आपला नेहमी नाशच करतात. म्हणून सत्याच्या मार्गाने जा, असत्य मार्गाने जाऊ नका. आणि आपल्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याचा अभिमान न बाळगता आपल्याला त्या काय करायच्या आहेत, आपल्याला त्या खड्यासारख्या आपल्या मनामधून बाजूला काढायच्या आहेत. आता शेवटच्या ओवीमध्ये रामदास स्वामी आपल्याला काय सांगतायत, तर हे सगळं वागल्यानंतर अपकीर्ती ते सांडावी, अपकीर्तीला कधीही बळी पडू नये. अपकीर्ती, कुप्रसिद्धी, बदनामी ही कधीही टाळली पाहिजे. आपण असं कधीही वागू नये की जेणेकरून आपली बदनामी होईल. आपल्या समोर नाही तर आपल्या मागे देखील लोकांनी आपल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. लोक आपल्याला उगाच कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही. त्यासाठी आपल्याला चांगलं वागावं लागतं. जे कसं वागावं ते आपल्याला सुरुवातीला रामदास स्वामींनी सांगितलं आहे, प्रत्येक ओवीत सांगितलं आहे. म्हणून शेवटी ते म्हणतात की अपकीर्तीला बळी पडू नका, कुप्रसिद्धी टाळू नका. फार पटकन होते ही अपकीर्ती. चांगली कीर्ती वाढवा, आपली सत्कीर्ती वाढवावी. सत चांगली, चांगल्या प्रकारे आपण प्रसिद्ध झालं पाहिजे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्य मार्ग पत्करावा. सत्याची वाट खूप कठीण आहे, मी सुरुवातीला सांगितलं. मग ही सत्याची मार्ग जर आपल्याला, सत्याच्या मार्गावर जर आपल्याला जायचं असेल तर आपल्या मनामधला जो विचार आहे तो विचार सारासार असावा. सारासार विचार करावा, विवेकाने वर्तन करावं. विचार करून जर वर्तन केलं, वरील सांगितलेल्या ओव्यांप्रमाणे जर आपण वागलो तर निश्चितच आपण सत्याच्या मार्गाने पुढे जाणार आणि आपली सत्कीर्ती होणार. बघा, या पूर्ण 10 ओव्या आपण या ठिकाणी बघितल्या. या 10 ओव्यांमध्ये कसं वागावं आणि कसं वागू नये यामधून आदर्शत्वाची संकल्पना रामदास स्वामींनी स्पष्ट केलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. या ठिकाणी आपण उत्तम लक्षण बघितलेले आहेत. यानंतर काही शब्दार्थ आणि एक थोडासा स्वाध्याय तिथे दिलेला आहे, तो तुम्ही सोडवा. आपण परत भेटूया पुढच्या आपल्या तासामध्ये. चला तर मग भेटूया परत.